प्रमिरज. शहरात आज अभिमानास्पद आणि ऐतिहासिक वातावरण पाहायला मिळाले, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 फूट उंचीच्या भव्य ब्रॉन्झ पुतळ्याची दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सुमारे 1600 किलो वजनाचा हा भव्य पुतळा मूर्तिकार अमोल सूर्यवंशी यांनी अत्यंत बारकाईने साकारला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ब्रॉन्झ पुतळ्यांपैकी एक असलेला हा पुतळा मिरजमधून सांगलीतील भीमांगण परिसरात उभारण्यात येणार आहे. पुतळ्याच्या आगमनावेळी भीमसागर परिसरात जनसागर उसळला होता. नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत करत अभिवादन केले. 14 एप्रिल रोजी होणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून सांगलीत दाखल झाल्यानंतर अवघ्या 2 दिवसात त्याची उभारणी पूर्ण केली जाणार आहे. या भव्य पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे नियोजन आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. नमस्कार, मी पंकज सावंत. आज आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण मिरज येथून सांगलीकडे नेण्यात येणार आहे. हा जो पुतळा आहे वो ब्रॉन्झ धातूचा असून तो 14 फुटे आणि 1600 किलोचा पुतळा आहे. आणि आता रॅलीला सुरुवात झाली आहे, आपण बघू शकता. आता पाहू शकता तुम्ही की मिरजेतून पुतळा सांगलीकडे जायला सुरुवात झालेली आहे. आणि हा पुतळा आपण पाहू शकता 14 फुटीचा आहे. अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या पुतळ्याचा मिरजेतून जाण्यासाठी सांगलीकडे नेण्यासाठी अशा प्रकारे पुतळ्याचं नियोजन जाण्यासाठी केलेलं आहे. हे आपण पाहू शकता. आपण पाहू शकता की आता मिरजेतून पुतळा घेऊन सांगलीकडे जाण्यासाठी सुरुवात झाली. हे पाहू शकता की हा पुतळा बाबासाहेबांचा 14 फुटाचा पुतळा घेऊन जाताना सर्व भीमसैनिक आणि कार्यकर्ते